विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी विषयात टेन्सवर आयडेंटिफाय द टेन्स, फिल इन द ब्लँक, रीराईट यूजिंग करेक्ट टेन्स, करेक्ट द टेन्स अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. चला मी तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स देतो. या ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला सहज मार्क्स मिळतील. जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये ॲमिजार, वाजवेर, विल शाल बी अशा शब्दांचा प्रयोग असेल तेव्हा तुम्हाला त्यानंतर व्हर्ब पहिल्याला आय एन जी लावायचे. जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये व्हर्ब पहिल्याला आय एन जी लावता तेव्हा तो टेन्स कंटिन्युअस होतो. जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये हॅवॅज, हॅड, विल शॅल हॅव या शब्दांचा प्रयोग असतो तेव्हा तुम्हाला त्यानंतर व्हर्ब तिसऱ्याचा वापर करायचे. जेव्हा तुम्ही व्हर्ब तिसऱ्याचा वापर करता तेव्हा तो टेन्स परफेक्ट असतो. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सब्जेक्टनंतर लगेच व्हर्ब पहिला येतो आणि कधीकधी त्याला यस लागलेला असतो. सिम्पल पास्ट टेन्समध्ये सब्जेक्टनंतर व्हर्ब दुसरा येतो. सिम्पल फ्युचरमध्ये विल शॅल नंतर व्हर्ब पहिला येतो. म्हणजे कंटिन्युअस फ्युचरमध्ये विल शॅल नंतर बी, परफेक्ट फ्युचरमध्ये विल शॅल नंतर हॅव आणि सिम्पल फ्युचरमध्ये विल शॅल नंतर व्हर्ब पहिल्याचा वापर करायचे. जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये डूडच असेल तेव्हा ते वाक्य सिम्पल प्रेझेंटचं असेल तेव्हा डूडच नंतर व्हर्ब पहिल्याचा वापर करा. जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये डीड असेल तेव्हा ते वाक्य सिम्पल पास्ट टेन्सचं असेल त्यानंतर व्हर्ब पहिल्याचा वापर करा. ही उदाहरणं पहा. शी हॅज फिनिश द वर्क, आयडेंटिफाय द टेन्स. आता तुमच्या लक्षात आलं असेल वाक्यामध्ये हॅज आलेला आहे त्यानंतर व्हर्ब तिसरा आलेला आहे. जेव्हा वाक्यामध्ये हॅज येतो आणि व्हर्ब तिसरा येतो तेव्हा ते वाक्य परफेक्टचं असतं. म्हणजे वाक्याचा टेन्स परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. आय डिड नॉट वेंट टू स्कूल येस्टरडे, करेक्ट द टेन्स. आता हे वाक्य आपल्याला करेक्ट करायचे. वाक्यामध्ये डीड आलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलंच आहे जेव्हा वाक्यामध्ये डीड येतो त्यानंतर व्हर्ब पहिला घ्यायचे. इथे व्हर्ब दुसरा आलेला आहे म्हणजे वाक्य जर आपल्याला करेक्ट करायचं असेल तर आपण म्हणणार आय डिड नॉट गो टू स्कूल येस्टरडे. शी विल बी ब्लँक द बुक, फिल इन द ब्लँक. आता आपल्याला इथे शब्द टाकायचे आणि वाक्यामध्ये विल बी आलेला आहे. जेव्हा वाक्यामध्ये विल बी येतो तेव्हा व्हर्ब पहिल्याला आय एन जी लागतो. म्हणजे आपण इथे म्हणणार शी विल बी रीडिंग द बुक, रीडला आय एन जी लागणार. शी गोज टू स्कूल टुमारो, रीराईट यूजिंग करेक्ट टेन्स. वाक्याला आपल्याला पुन्हा लिहायचे. आता वाक्यावर आपण लक्ष दिलं तर समजतं वाक्यामध्ये टुमारो आलेला आहे म्हणजे आपल्याला भविष्यकालाचा वापर करायचे आणि इथे व्हर्ब पहिल्याला एस लावलेला आहे म्हणजे वाक्यामध्ये विल शॅल नंतर व्हर्ब पहिला घ्यायचे. मग विल शॅल नंतर आपण जेव्हा व्हर्ब पहिला घेतो तेव्हा ते टेन्स असतं सिम्पल फ्युचर. आपलं वाक्य बनणार शी विल गो टू स्कूल टुमारो. ही वॉज ब्लँक क्रिकेट व्हेन आय कॉल्ड हिम, फिल इन द ब्लँक. आता तुमच्या लक्षात आलं असेल वाक्यामध्ये वॉज आलेला आहे. जेव्हा वाक्यामध्ये वॉज येतो व्हर्ब पहिल्याला आय एन जी लावायचे. मग ही वॉज प्लेईंग क्रिकेट व्हेन आय कॉल्ड हिम. ही रील तुम्हाला आवडली असेल लाईक करा, सेव्ह करा, मित्रांना शेअर करा आणि अशाच पद्धतीने सोप्या भाषेत इंग्रजी शिकण्यासाठी ह्या अकाउंटला फॉलो करा.